अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील शासकीय क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून पोलीस भरती, आर्मी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी तसेच मॉर्निंग वॉकसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक मोठ्या समस्यांना सामोरे जात आहे। शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही क्रीडा संकुलाची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याने युवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दर्यापूर क्रीडा संकुलातील धावपट्टीवर चिखल व गढूळ पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना सराव करताना मोठी कसरत करावी लागत आहे। ओपन प्लेसमधील दूषित पाणी थेट क्रीडा संकुल परिसरात येत असल्याने संपूर्ण मैदान चिखलमय झाले आहे। त्यामुळे धावण्याचा ट्रॅक अनेक ठिकाणी खराब झाला असून सराव करणाऱ्या युवकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। युवकांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितलं की क्रीडा संकुलात स्वच्छतागृह उभारण्यात आले असले तरी संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याला कुलूप ठोकले आहे। परिणामी युवक व युवतींना एकाच स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत असून भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे। सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही निकामी अवस्थेत असून काही कॅमेरे जमिनीकडे वळवलेले दिसत आहेत। अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसवलेली यंत्रणा अशा अवस्थेत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। विशेष म्हणजे नुकताच या क्रीडा संकुलासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात विविध कामांचं उद्घाटनही करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात युवकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे। क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे खांबही जीर्णावस्थेत असून भविष्यात ते कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी युवकांनी केली आहे। दर्यापूरमधील युवक, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी आता क्रीडा संकुल समिती व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नांकडे तात्काळ लक्ष द्यावे, निकृष्ट कामांची चौकशी करावी आणि क्रीडा संकुल पुन्हा सुस्थितीत आणावे अशी जोरदार मागणी केली आहे। आता प्रशासन या वाढत्या संतापाची दखल घेते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ह्याचा बाद आता तुम्ही 3 कोटी या हॉलसाठी आणले, तो हॉलचं काही एवढं त्यांनी त्यांच्या हिशोबानं आणलं, ठीक आहे, पण त्यांच्यामुळे आम्हाला रनिंग मारण्यासाठी तर त्रास होत आहे। त्यांना जर ते मारण्यासाठी जर रस्ता पाहिजे त्यांनी इथून मागूनच्या साईडनं काढायला पाहिजे होता। त्यांनी मंदातून ट्रॅकहून नेला, त्या कारणाच्या आम्हाला खूप तकलीफ आहे। आणि राहिला विषय संडास बाथरूमचा, तिथे एकच संडास बाथरूम आहे आणि ते पण लेडीज आणि जेंट्स दोन्ही वापरतात। आता समजा एखादी जर लेडीज अंदर गेली तर समोरच्याला नाही माहीत राहत ना की कोण आहे अंदर काय, तर एकदम जर मुलगा गेला तर काही विषय होऊ शकते। त्या कारण आमची मागणी हेच आहे की आमचा ट्रॅक करून द्यावा आणि संडास बाथरूमची व्यवस्था करावी आणि जिथं पाण्याची व्यवस्था करावी। वॉटर कूलर आणलेला आहे, तो अंदर ठेवला आहे, तो कोणी काही बाहेर काढणार नाही आहे। आमची हेच मागणी आहे बस। आता जसं की इथं हॉलचं काम चालू झालं आहे एक, पण याईनी एका इकडून त्याचं जे त्यांना मटेरियल न्यायचं होतं ते त्याईने एका रूटनं न्यायचं होतं, पण त्यांना असं न करता ट्रॅकवरून सर्व काही त्याचं मटेरियल पुरवलं। आता पोरांची भरती आलेली आहे समोर, अग्निवीरवाले आहे, पोलीस भरतीवाले आहे, त्यांना आता प्रॅक्टिसला आम्हाला खूप त्रास होऊ राहिला, तरी पण ते कोणाच्या लक्षात येऊन नाही राहिलं। तर याच्यावर तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या। तुम्ही या संदर्भात सांगितलं काय संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना? आता कोणाकडे सांगा हे तर काही समजून राहिलं नाही। आता जर सांगायला गेलो ते हेच म्हणतील की काम चालू आहे। आता आम्ही काही दिवस पहिले स्वतःच्या हातानं आम्ही ट्रॅक रिपेअर केला होता, पण त्यानं आता तर ट्रॅकवरूनच मालण्यानं चालू केलं। तुम्ही पाहू शकता पूर्ण ट्रॅक खराब करून ठेवलेला आहे त्याने। इकडून पण रस्ता निघते ना, त्यांनी एक मधातून एक रस्ता केला होता, पण आता ते न करता आता त्याने इथून चालू केला। आता पूर्ण ट्रॅक खराब करून टाकला आहे। आता आम्हाला रनिंग मारायला जागा नाही, रोडनं धावाचं काम पडतं। किती विद्यार्थी इथं पूर्ण? तरी आम्ही 50 आहे, बाकीचे पण आहेत, दुसरा ग्रुप आहे, तरी 100-200 आहेत। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।